राम राम मंडळी, आपण जाणून घेऊया गावकऱ्याकडून जे अमृत महोत्सव सुरू आहे, जे शताब्दी वर्ष सुरू आहे कोळवाडी नगरीमध्ये, त्याच्याबद्दल किती उत्साह आहे गावकऱ्यामध्ये हे आपण सगळ्याकडून जाणून घेऊया। किती उत्सुकता आहे या सप्त्याबद्दल। तर धनराज आपलं म्हणून श्री संत माधवबाबा श्री संत मोतीराम महाराजांनी सुरू केलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहाची शतक महोत्सव शताब्दी महोत्सव समस्त गावकरी मंडळ कोळवाडीच्या वतीनं भव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। आणि विशेष या अखंड हरिनाम सप्ताहासाठी व्यवसायाच्या निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं बाहेरगावी राहत असलेले संपूर्ण कर्मचारी, ड्रायव्हर बंधू, शिक्षक बंधू, मिलिटरीमॅन बंधू, ऑल कर्मचारी सर्वच्या सर्व या अखंड हरिनाम सप्ताहासाठी आवर्जून उपस्थित होत असतात। आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या सहकार्यातून, प्रेमातून, दानातून, सहकार्यातून भव्य असा अखंड हरिनाम सप्ताह प्रत्येक वर्षी भव्य अशा स्वरूपामध्ये संपन्न होत असतो। आणि यावर्षी या अखंड हरिनाम सप्ताहाची शताब्दी गावकऱ्यांच्या, ग्रामस्थांच्या सर्वांच्या सहकार्यातून भव्य अशा स्वरूपामध्ये संपन्न होत आहे। रामकृष्ण हरी मंडळी, आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह मौजे कोळवाडी शताब्दी महोत्सव, या महोत्सवामध्ये ज्यांना जे काम करायचं आहे ते मनानंच कामं करतात व तसेच आज झालेला आटम उद्या नाही, उद्या झालेला परवा नाही, मरावे पण कीर्तिरूपे उरावे असा हा कोळवाडी नगरीचा उत्साह आहे। त्याच्यानंतर आपल्या गावामध्ये आमचे तालमणी पंडित महाराज दहीफळे यांच्या मार्गदर्शनाखाली जे पाहिजे ते मनोरंजन, रामकृष्ण हरी कीर्तन, भजन, भारूड, गवळण असे अखंड कार्यक्रम चालतात। व तसेच आर्मी मंडळी आपल्या गावातील यांनी थंड पाण्याचं GRचं नियोजन केलेलं आहे। व तसेच पट्टी घेणारी मंडळी यांचं देखील करावं तेवढं कौतुक कमी आहे। आमच्या म्हणण्याप्रमाणे अहमदपूर तालुक्यामध्ये गाव नाही, नवे जिल्ह्यामध्ये देखील आमच्या गावाला जोड नाही, असा उत्साह जोरात चाललेला आहे। आचारी मंडळीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। 40 डिग्री सेल्सिअस तापमान असताना देखील स्वयंपाक 24 तास चुलवण चालू आहे, तरी त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। TV फ्री सेवा, विनामूल्य सेवा, बाहेरचं घ्या की सगळं मध्ये 2 ते सकाळी। व तसेच आज रसपोळी, पुऱ्या गावाला रसपोळीचं गाव जेवण आहे। बघा, हे दृश्य तुम्ही बघत असताना तुम्हाला समजून येईल, समोर आहे दृश्य। इकडे बघ पंडित, किती मस्त पोळ्या झाल्या, तेव्हा किती पोळ्या फुगाल्यात, जा घाला का जरा। आवाले पाव, आवाले पाव, सर्व कर्मचारी, सर्व पदाधिकारी मानपानाची अपेक्षा न करता आपलं पद, प्रतिष्ठा, वैभव सर्व बाजूला ठेवून मानपानाची अपेक्षा न करता स्वइच्छेनं या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहामध्ये संत महात्म्यांची सेवा, संत महानुभावांची सेवा आणि सेवेच्या माध्यमामध्ये प्रत्येक जण अगदी मनोभावे, जसा आपला कार्यक्रम स्वतःचा आहे, वैयक्तिक कार्यक्रम आहे, अशा पद्धतीमध्ये प्रत्येक जण या सार्वजनिक अखंड हरिनाम सप्ताहामध्ये प्रत्येकाचं सहकार्य लाभत असतं। आणि सर्वांच्या सहकार्यातून भव्य असा अखंड हरिनाम सप्ताह प्रत्येक वर्षी आमच्या कोळवाडी नगरीमध्ये समस्त ग्रामस्थ कोळवाडीकरांच्या वतीनं भव्य अशा स्वरूपामध्ये संपन्न होत असतो। आणि यावर्षी विशेष शताब्दी महोत्सव, शतक महोत्सव आमच्या अखंड हरिनाम सप्ताहाला 1 वर्ष 100 वर्ष पूर्ण होत आहे। आणि त्या 100 वर्ष पूर्ण होण्याच्या पर्वकाळावर या ठिकाणी यावर्षी शताब्दी महोत्सव या ठिकाणी भव्य अशा स्वरूपामध्ये संपन्न होत आहे। विठ्ठल विठ्ठल नाम गजरी, अवघी दुमदुमोली कोळवाडी नगरी, अखंड हरिनाम सप्ताह शताब्दी महोत्सव चालू असलेला आज 7व्या दिवसाची अन्नरूपी सेवा सर्व महिला मंडळ असतील, सर्व तरुण मंडळ असतील, सर्वांच्या सहकार्यानं पुरणपोळीचा स्वयंपाक या ठिकाणी चालू आहे। आणि सर्व गावच्या लेखमाता असतील, सर्व महिला मंडळ, सर्व बहिणींच्या वतीनं या ठिकाणी या
आज रसपोळ्याचा या ठिकाणी पुरवण्याचा कार्यक्रम चालू आहे. धन्यवाद. जय हरी माऊली. ही कोळवाडी नगरी याच्यामध्ये आमचं शताब्दी वर्ष सुरू आहे आणि शताब्दी वर्षामध्ये आजचा हा 6वा दिवस. हे शताब्दी वर्ष आहे आणि शताब्दी वर्षामध्ये आज या सप्त्यामधला 7वा दिवस आहे. 7व्या दिवसाच्या निमित्ताने आज पुरणपोळीचा स्वयंपाक असं हे गावकऱ्यांच्या तर्फे अरेंजमेंट आहे भोजनासाठी. तरी हे जे दृश्य दिसतंय तुम्हाला, जे तुम्ही पाहिले याच्या अगोदर, हे फक्त आणि फक्त हे कोळवाडीमध्येच होऊ शकते. कोळवाडी हे आपलं लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे. तिथं गावकऱ्यांनी खूप असं अरेंजमेंट छान केलेलं आहे, ते बघण्यायोग्य आहे. हे फक्त आणि फक्त कोळवाडीतच होऊ शकते, बाकी कुठंही होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये बऱ्याचशा आपले पंडित ह्या सप्त्यासाठी बाहेरगाव जेवढे काही लोक राहतात, ते फौजी असतील, ड्रायव्हर असतील, बाकी आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील, ते सगळेजण सुट्टी काढून आलेले आहेत. फक्त आणि फक्त वर्षभर भोकत राहतात की सप्ताह कधी येईल. का तर हे जे सगळं जे बघण्याचं दृश्य आहे आणि हे जो आनंद आहे हे फक्त हे सप्त्यातच येतो. तर मी स्वतः एक आर्मी पर्सन आहे आणि आम्ही टोटल 25 जण आहेत आमच्या गावातून. आम्ही 25 जण इथं सुट्टी काढून आलेलो आहे त्या सप्त्यासाठीच फक्त. आणि आमच्यातर्फे आम्ही पूर्ण गावकऱ्यांना 9 दिवस पूर्ण थंड पाण्याचं आयोजन केलेलं आहे आमच्यातर्फे. आम्ही जे फिल्टर पाणी आहे म्हणतात, जारचं पाणी, थंडगार पाणी असं नियोजन केलेलं आहे. तरी बाकी ड्रायव्हर बंधू वगैरे आहेत, त्यांनी नाश्त्याचं आयोजन केलेलं आहे, बाकी कोणा मट्ट्याचं आयोजन केलेलं आहे. असं सगळ्या जणांनी आपापल्या परीनं सगळ्यांनी काही ना काही आपलं योगदान दिलेलं आहे. आणि ह्या महिलांचं करावं एवढं कौतुक कमी आहे. एवढ्या गरमीत सुद्धा हे बघा, हे एवढ्या गरमीत कुणीच करू शकत नाही असं जे हे करतात. हे किती जरी पैसे दिले, किती जरी यांना करा म्हणलं तरी असं होऊ शकत नाही. हे असं बरंच कुणी कर्मचारी आहेत या महिला, कुणी म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पत्नी आहेत, हे चांगल्या बऱ्या घरच्या म्हणजे गृहिणी आहेत. पण हे जे करतात हे आपल्या खुशीनं आणि हे एक सेवा म्हणून करतात. हे तुम्ही किती जरी पैसे दिले, काही जरी केलं तर हे असं होऊ शकत नाही. पुन्हा एकदा सगळ्यांना राम राम. जय हरी, जय श्रीराम, जय श्रीराम. कसा होता इथून तुम्हाला कसं वाटतंय? आता तुमच्या अगोदरच्या तरुणपणाच्या काळात सप्ताह कसा होता? लहानपणी बाबा हा, कन्या होत्या. त्याच्यानंतर काय काय वाढ झाली, कसं वाढ झाली सप्त्याची? हा, पुन्हा चपाती वरण झालं. हा, मंडप होता का त्यावेळेस? माईक सिस्टीम होती का? पत्राचा मंडप. हा हा, पत्र आणायचे, नाडी आणायची. हा, हे सांगा, असं सांगा, माहिती सांगा जुनी. आता कसं वाटलंय तुम्हाला? आता कसं वाटलंय सप्ताह सांगा. आमचे लेकरं चांगला करीत आहेत. आता आमचे लेकरं चांगले करत आहेत. किती वर्षापासून बघालो तुम्ही सप्ताह? किती 80 वर्षे? 100 वर्षापासून. हे बघा, गप्पा मारीत या ठिकाणी लसूण नेसायचं काम चालू आहे. एकही माणूस मोकळा बसून नाही, सगळे माणसं तयारीला लागलेले आहेत, जीव तोडून काम करत आहेत आणि शताब्दी महोत्सव अतिशय आनंदात साजरा करत आहेत. मला वाटतंय की आमच्या गावातील एकही नागरिक किंवा एकही व्यक्ती गैरहजर नाही. सर्व नोकरदार वर्ग, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते सगळे उपस्थित आहेत या ठिकाणी.